प्लस गोंद संघाने गावदेवी वेले संघाला पहिल्या सेमीफायनल सामन्यातून पराभूत करून या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. अल्पेश आपल्याला प्रथमच असे संघ पाहायला मिळतील. गोवे, त्यानंतर पिंपलघर, कोण आणि सरवली हे 4 संघ या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये आहेत आतापर्यंत. बंडूभाऊ खुश आहेत आज. बघूया जानमन गोवेचं स्वप्न साकार होईल का. 2 सामने जिंकलेत. तिसऱ्या सामन्यातून मोठी फाईट आहे. श्यामदादा चौधरी फॅन टीम आणि सोमनाथ चौधरी जानमन सरवली टीम. गेम ऑन. उल्हास पाटील, पहिला चेंडू महेंद्र पाटील साठी वाईट टाकलाय. क्या बात आहे. गोट्या अंपायरांच्या काही कलाकृती इशारे सुरू आहेत. सर्व करू शकतात मात्र ते थोडेसे का घाबरतात माहीत नाहीये. कला भरपूर आहे सुनील म्हात्रे सरांकडे. हा फटका बघूया टॅप केला आहे अगदी इनफिल्डच्या आतमध्ये. विजय पाटील मिड ऑफला चेंडू दोन धावा आलेत. डीजे कल्पेश एक चेंडू 2. पहिला वाईट, त्यानंतर एक सिंगल. इथे कबीर पाटील तिसऱ्या सामन्यातून पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव कबीरने या स्पर्धेच्या आपल्या खात्यामध्ये कोरलेली आहे. महत्त्वाचा सामना आहे आणि कबीर पाटीलकडून नक्कीच अशा अपेक्षा असतील जानमन सरवली टीमला. 2 चेंडू 3, 2 सिंगल, एक वाईट. बघूया हा चेंडू डॉट आलाय उल्हास पाटील यांचा. महेंद्र पाटीलनं 2 चेंडू खेळलेत, एक सिंगल. कबीर 1 चेंडू 1 सिंगल. पावलांचा सुरेख वापर, टप्पा चांगला आहे. जानमन गोवे टीम अतिशय चांगली ही स्पर्धा खेळते. नक्कीच अगदी आज संघामध्ये दिलीप पाटील नाही आहेत, संजय पाटील नाही आहेत, मात्र टीमची कामगिरी उत्तम राहिलेली आहे. त्यानंतर आपले नक्की श्याम जगताप देखील प्ले मध्ये दिसत नाही आहेत. 4 चेंडूमध्ये 3 दिलेत, त्याच्यामध्ये एक वाईट. हा फटका कमजोर फटका आहे. नक्कीच एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव इथे पूर्ण. निकेश पाटील चांगले चपल क्षेत्ररक्षक आहेत निकेश. 2 धावा या चेंडूवर. संघाची टोटल 5 धावा 5 चेंडू. क्या बात आहे. अतिशय चांगला यॉर्कर लाईनचा चेंडू कव्हर पॉइंट रिझनकडे. दुसरी धाव पूर्ण केली. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरीच्या प्रयत्नात कबीर पाटीलची नक्कीच अगदी तिसरी धाव इथे. वेलकम, सुस्वागतम. या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे. सुनीलदादा रामदास भोईर, माजी सरपंच मानकोली, तसेच राम माली साहेब. त्यानंतर अग्री धाबा मानकोली नाका, नंदू माली, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम. गिरीश वालन सर, विकेट आहे. यस, जरा इशारा करा आम्हाला प्लीज.
तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात कबीरची विकेट आलेली आहे. नाही, जरासा हात उंचावर करा, डोक्याच्या वर गेला पाहिजे. डोक्याच्या आणि खांद्याच्या खाली इशारा नका करू प्लीज. पंचांचा हात म्हणजे डोक्याच्या वर गेला पाहिजे. धावसंख्या 5. एक ओव्हर 7. मान्यवर कक्षामध्ये राम माली साहेब, त्यांच्यासोबत सुनीलदादा भोईर आणि त्यांच्यासोबत नंदू माली, कैलासदादा माली देखील आहेत. आमचे चंद्रकांत केनी आहेत, देवेन मुकादम, पंढरी भोईर, हे सर्व मान्यवर मंडळी आपल्याला मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. तानाजी पाटील ओव्हर नंबर 2. काय चांगली आज टिचून गोलंदाजी जानमान गोवे संघाच्या संपूर्ण गोलंदाजाने केलेली आहे. 7 चेंडू 8 धावा. 7 चेंडू. हा फुलटॉस महेंद्रनं फटका खेळला आहे. क्या बात आहे. निकेश पाटील चांगली फिल्डिंग करतायत. धावसंख्या 10. 8 चेंडू मध्ये 10 धावा लागलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडू मध्ये आले 3. 1 वाईट, डॉट आणि 2. तानाजी पाटील इथे हा चेंडू विसेफ मध्ये खेळलाय. बघूया चेंडू चाललाय अगदी निकेश आणि प्रमोद पाटील. चांगली फिल्डिंग. धावसंख्या 12. धावसंख्या 12 झालेली आहे. नक्कीच गुरुदत्त 40+ दोन्ही माजी खेळाडू देखील राहिलेत. राम माली साहेब आणि सुनीलदादा भोईर या संघाचे मुख्य सदस्य होते. जेव्हा गुरुदत्त 40+ संघ मानकुली गावामध्ये स्थापन झाला तेव्हा या 2 व्यक्तिमत्वांचं खूप सहकार्य नेहमीच त्या संघाला राहिलं होतं. इथे विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय महेंद्र पाटील. फलंदाज बाद झालाय. म्हणजे जवळजवळ इथे जानमान सरवली संघाची पहिली सलामी जोडी तंबूच्या आसरेला गेलेली आहे. फक्त 10 चेंडूमध्ये 12 वर. नवीन फलंदाज प्रवीण चौधरी आणि रणजित पाटील ही जोडी खेळपट्टीवर आहे. चेंडू जमा करा. इकडे इकडे द्या 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 इथे द्या. बारा धावा. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. तानाजी पाटीलने देखील आज प्रभावित गोलंदाजी केलेली आहे. नक्की जी स्पर्धा खूप एन्जॉय केली. या स्पर्धेमध्ये तब्बल 32 संघ सहभागी झालेत. 4 दिवसीय स्पर्धा.
गुरुदत्त 40+ मानकुली संघाची सलग तिसरी नाईट स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतायत. चिरोबा 40+ कोण टीम अंतिम फेरीमध्ये, तर गावदेवी पिंपलगड सेमीफायनलमध्ये आणि जॉन मन गोवे आणि जॉन मन सरवली क्वार्टर फायनलचा सामना खेळत आहेत. क्या बात आहे. 2 ओव्हर 13 मान्यवर कक्षामध्ये आपण स्वागत आणि सन्मान करूया. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचं आहे. स्वागत आणि सन्मान होईल राममाळी साहेबांचा. नक्कीच मानकोली गावचे वैभव माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचे एक जवळीक विश्वासू सहकारी राममाळी साहेबांचा स्वागत आणि सन्मान. त्यानंतर कैलास होता भोईर माजी ग्रामपंचायत मानकोली यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. मानकोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच उद्योजपती दादा भोईर, चंद्रकांत केनी ऑल आमचे मान्यवर सामना सुरू करा. 2 ओव्हर 13 गोलंदाजीसाठी प्रमोद भोईर. अतिशय चांगला अगदी लेट कट चा फटका खेळलाय. चेंडू चाललाय डीप तडमॅनला. 4 धावांसाठी चौकार. वेलकम शशी वर्मा भिवंडीचे एक उत्कृष्ट पत्रकार रवी वर्मा यांचे बंधू शशी वर्मा आपल्या देखील स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 या स्पर्धेचे आयोजक गुरुदत्त 40+ मानकोली. क्या बात आहे. हा फटका उंचच उंच खेळला. इथे झेल निकेश पाटील न कंप्लीट केलेला आहे. क्या बात आहे. चेक करायचं आहे का. झेल तर टिपलाय. पाठीमागे भरपूर प्रेक्षक आहेत. जर सीमापार झेल घेतला असता तर नक्कीच आवाज आला असता. फलंदाज प्रवीण चौधरी झेलमध्ये आहेत. अजय पाटील
प्रमोद भोईर अजय साठे अजय अगदी आल्या आल्या चांगला विसेप मध्ये फटका केलाय. निकेश पाटील पुन्हा एकदा चेंडूच्या समोर चांगली फिल्डिंग. 2 धावा हे चेंडूवर आलेत. 2 धावसंख्येनिशी संघाची टोटल झाली ती 19. 19 धावा. अजय पाटील हा चेंडू डेट केला गेलेला आहे. नक्कीच पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल गोलंदाज प्रमोद भोईरला. प्रमोद भोईरने तिसरे ओव्हरचे 3 चेंडू फेकलेत. 1 विकेट, 1 चौकार, 1 दुहेरी अशा 6 धावा खर्च केलेत. विजय पाटील चेंडूच्या समोर चांगली फिल्डिंग. धावसंख्या 21. अजयनं 2 चेंडूमध्ये 4 मौल्यवान धावा जोडलेत. प्रमोद भोईर जानमान गोवे संघाकडून सांघिक तिसरं षटक घेऊन आलेले आहेत आणि आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 8 धावा दिलेत, 1 विकेट घेतली. हा फटका मिड विकेट रिझन मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत, दुसरे धावेचा प्रयत्न होतोय आणि सलग 3 चेंडू मध्ये 3 वेळा दुहेरी धावा इथे अजयनं पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 23. तिसऱ्या ओव्हरचा 1 चेंडू बाकी आहे. ते 20 धावा. चांगला स्ट्रोक. इथे चेंडू अगदी राजू पाटीलच्या समोरून ओढलाय आणि शिवारशीवर धडकलाय. हा चौकार आलाय. अजय पाटीलच्या 4 चेंडूमध्ये ज्या धावा 10 आल्यात त्या खूप किमती धावा आहेत जानमान सरवली संघासाठी. धावसंख्या 27. तीन ओव्हर 27. नऊच्या सरासरीनं अल्पेश धावा बनल्यात. आता 3 ओव्हरमध्ये 27. शेवटच्या ओव्हरसाठी चंदू आलाय. सशे वेलकम, स्वागत आहे आपलं. गुरुदत्त 40+ मानकुले आयोजित स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025. धनराज म्हात्रे आणि मनोज जोशीकडून चंदूला 2 विकेटसाठी 1000. बघूया चंदू मालीला पारितोषिक लावलेले आहे. चंदू पाटीलला. दोन विकेट 1000. क्या बात आहे. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलाय. आजच्या दिवसातून रणजितनं मला वाटतं पहिला चेंडू डॉट केलाय. चांगली फलंदाजी आज रणजित पाटीलची राहिलेली आहे जानमान सरवली संघासाठी. पहिल्या सामन्यातून 30 आणि दुसऱ्या सामन्यातून देखील धावा 19. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. इथे या चेंडूवर स्ट्राईक जरूर रोटेट झाली. लेगबायच्या स्वरूपात ही धाव आलेली आहे. 28 धावा जोडलेत 20 चेंडूमध्ये जानमान सरवली संघाच्या फलंदाजांनी. मनोज जोशी आणि
धनराज म्हात्रे, चंदू पाटीलला हे पारितोषिक लावलेले आहे 2 विकेटसाठी. इथे या चेंडूवर देखील एक बायच्या स्वरूपात सिंगल. क्या बात आहे, अतिशय चांगली टिचून गोलंदाजी आपण पाहिलेली आहे आज तिन्हीच्या तिन्ही सामन्यातून जानमान गोवे संघासाठी. हा चेंडू वाईट आलाय. धावसंख्या 30. तीन चेंडू या इनिंगचे बाकी आहेत. 30 धावा झालेत. हा फटका रणजित पाटीलनं केलाय. निकेश चेंडूच्या समोर थ्रो आलाय. अजय बघूया आपल्या घरामध्ये पोचलेत की नाही. सॉफ्ट सिग्नल सांगा. गिरीश वालांज सेफ आहेत. यस, चेक केलं जाईल. पंचांचा सॉफ्ट सिग्नल फलंदाज नाबाद आहेत. बघूया. तिसऱ्या पंचांची मदत पंचांनी घेतलेली आहे. सामना अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे. तिसरे पंच आपण यायचंय. ओम फोटो लाईव्ह धावपतसाठी तिसऱ्या पंचांची मदत पंचांनी घेतलेली आहे. सॉफ्ट सिग्नल फलंदाज सेफ आहेत असं म्हणणं आहे त्यांचं. बघूया आपण इथून चेक करू ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. फलंदाज नॉट आउट आहेत. 2 धावा येतील. धावसंख्या 32 धावा. चंदून आतापर्यंत 2 लेग बाईज आणि चौथ्या चेंडूवर ही बॅटमधून दुहेरी धाव दिलेली आहे. 1 वाईट अशा 5 दिलेत. क्या बात आहे. सुरेख लाईन अँड लेंथ. जबरदस्त गोलंदाजी. आज सर्व संघ आडोस पडोस की. कोण? पिंपलघर, सरवली आणि गोवे. नक्की सगळे पंचकृषीतील संघ आहेत. शेवट गोड केलाय रणजित पाटीलनं. धावसंख्या झाली ती 38. 32 + 6 38 धावा जोडलेत. याआधी बंदरामूर्ती कल्लेर संघासमोर देखील 38 धावा खर्च केल्या होत्या जानमान गोवे संघानं आणि 39 धावांचं आव्हान त्यांनी पार केलं होतं. बघूया विजयासाठी 39 धावांचं आव्हान आहे. क्वार्टर फायनल बक्षीस पात्र सामन्यातून जानमान गोवे संघासमोर. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल समोरून कक्षामधून आपण ऐकूया संदेश पाटील यांचा आवाज. डीजे
करण्यात आव्हान. नक्कीच प्रदीप पाटील यांच्या स्वागत सन्मानानंतर आपण देवेन मुकादम चेरोबा 40+ या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू संघनायक प्रदीप पाटील यांचा स्वागत आणि सन्मान सुनील मालीचे शुभ हस्ते. नक्कीच सुनील मालीने देखील या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि सिरीजसाठी कूलर स्पॉन्सर केलेत. देवेन मुकादमचा एक स्वागत सन्मान घेऊया. देवेन मुकादम आपण पुढे यायचंय. देवेन मुकादम एन्जॉय ग्रुपचे देखील ते सदस्य. धन्यवाद देवेन मुकादम, प्रदीप पाटील, पंढरीशेठ भोईर, राम माली साहेब, कैलासदादा माली, सुनीलदादा भोईर, चंद्रकांत केनी आणि आमची संपूर्ण आयोजन कमिटी बंडूदादा माली असतील, नंदू माली, एन के, लालचंद मामा, दयानंद दादा, रणजित माली, उमेश माली, अविन माली, सँडी माली, राहुल माली, त्यानंतर सुनील माली, बड्डे बॉय, अजय माली, कमलाकर माली, तानाजी माली, ऑल टीम गुरुदत्त 40+. धन्यवाद. ओ टू संदेश पाटील. थँक्यू सो मच. उपस्थित सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आजची रात्र या स्पर्धेची शेवटची रात्र आहे. मेगा फायनल डे. नक्कीच क्वार्टर फायनलचा मॅच सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज अजूनही आले नाही मैदानामध्ये. सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. लागोपाठचा तिसरा मॅच खेळताना आपण पाहतोय टीम जे हनुमान गोवे संघाला आपण पाहतोय. अवघ्या 39 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जे हनुमान सरोली टीम संघाने आपण पाहतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. सलामीची जोडी नेहमीप्रमाणे आपण पाहतोय विजय पाटील आणि संदीप पाटील यांची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. आज विजय पाटीलने खूप चांगला क्रिकेट खेळलाय. जिद्द क्रिकेटर आहे. एखादी चूक जरी झाली तर मग निराश होत असतो मैदानामध्ये. स्वतःवर भरपूर कॉन्फिडंट म्हणून चालत असतो की मी करू शकतो. मात्र ज्या चुका होतात तेव्हा मग निराश देखील होताना आपण त्यांना नेहमी पाहतो. गोलंदाज फ्रंटलाईनसाठी गोलंदाज तयारी करताना महेंद्र पाटील. आज महेंद्र पाटीलने धावा बनवल्या 9 धावा ऑलरेडी क्वालिफाय झालेली आहे. चेरोबा कोण टीम इथे संपूर्ण उपस्थित झालेली आहे. कोणता संघ आजच्या दिवसातून त्यांच्यासोबत फायनल मॅच खेळेल येणाऱ्या 1.5 ते 2.5 तासापर्यंत नक्कीच माहिती मिळेल. सुनील म्हात्रे सर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. चर्चेचा विषय आहे भाऊ पाटील नाही आहेत. A1 जोडी नक्कीच. मात्र भाऊ पाटील यांचं देखील चांगलं काम सुरू आहे. एकोणचाळीस धावा म्हणजे प्रति षटकामागे 10 धावाच आपण पकडूया बनवायच्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा खर्च होतील आणि कोणत्या प्रकारची सुरुवात करील विजय पाटील हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. 2 शतरक्षक 30 सकरमध्ये समोर पाहायला मिळत आहेत. जिथे शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन आहे. कव्हरला एक शतरक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर आहे. ऑन साईडला 2 शतरक्षक आपण पाहतो. मिड विकेट क्षेत्रामध्ये व्ही शेपमध्ये एक शतरक्षक लावण्यात आलेला आहे. आणि आता दुसरा डावाला सुरुवात. पहिला चेंडू महेंद्र पाटील यांचा आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी वेगाने टाकला गेलाय. कटर चेंडू होता. पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने कट झाला होता. चांगली सुरुवात पाहायला मिळते महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते महेंद्र पाटील याची चांगली सुरुवात. लेंथ लाईन चांगली मिळाली पहिल्या चेंडूवर. विजय पाटील स्ट्रायकिंगवर पुन्हा एकदा सज्ज. मोठा फटका समोर खेळलाय. शतरक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतात की पाहूया. मात्र चेंडू थांबणार नाहीये. क्रिकेटमधील सेफ फटका आहे. 1 बाउन्स येतोय चौकार. टीम संघासमोर देखील ही सुरुवात केली होती. विजय पाटील यांनी एक चेंडू डॉट झाले होते. त्याने एक मोठा फटका मारून खाता खोलला होता आणि तिसऱ्या चेंडूवर बाद झाले होते. मात्र इथे ती चुकी करतील का
हे प्रश्न निर्माण होत आहे. मात्र गोलंदाज महेंद्र पाटील इथे कमबॅक करण्याची तयारी करावीच लागेल, कारण की 39 धावा वाचवायचे आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. पुढचा चेंडू राऊंड द विकेटने. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक पाहायला मिळते. खाली क्षेत्रामध्ये खेळलाय, नो चान्स. चेंडू सीमा पार येतोय, चौकार. ओपन करताना आपण पाहतो 2 चौकार आतापर्यंत बॅटमधून आलेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र बॅटवर घेतला गेला. शॉर्ट स्क्वेअर लेगला शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव कंप्लीट. एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. विजय पाटील यांच्या माध्यमातून ऑलरेडी 2 चौकार आलेले आहेत. स्ट्राईक चेंज करणं फार योग्य तो निर्णय होता. आता स्ट्राईक चेंज झाली आहे. धावा 9 धावा धावफलकावर. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयारीमध्ये महेंद्र पाटील. अनुभवाची कुठेच कमतरता नाही. गोलंदाजाकडे मात्र विकेट आले नाहीये. पुन्हा एकदा समोर केलेला लोअर फुलटा चेंडू होता. शतरक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र विजय पाटीलला माहीत आहे जर सुरुवात चांगली झाली तर मॅच देखील फिनिश करू शकतो आपण. खेळपट्टी आपल्याला थांबायचं आहे म्हणून आवाज दिला संदीपला आणि एकच धाव घेतली गेली. 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 10 रन बिना विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम. जय हनुमान गोवे दम दाखवत असताना टीम मध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूला क्रॉस बॅटने खेळले. पुन्हा एकदा शतरक्षक नाहीये. हा चेंडूचा देखील चाललाय सीमा पार येतोय चौकार. अगदी 14 धावा धावफलकावर जोडलेल्या आहेत. 39 धावा बनवायचे आहेत आणि आता इथे जय हनुमान सरुले टीम संघाला प्रयत्न करावे लागतील येणाऱ्या 18 चेंडूमध्ये, कारण की इथून तुम्ही चांगली जर गोलंदाजी करतात तरच मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. पाणी मैदानाच्या आतमध्ये षटकाच्या समाप्तीनंतर पंच देखील विचार करतायत. जेव्हा षटक समाप्त झालं, पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली, तेव्हा का कॉलिंग केलं नाही, का वेळेवर पाणी घेऊन आलं नाही, हा प्रश्न निर्माण होत आहे. तिसरे पंच लारा सर जवळून मॅचला पाहताना आपण पाहतोय एक चांगली स्पर्धा, सक्सेसफुल स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जे संघ येणार नव्हते ते संघ देखील दाखल झाले. आज डमी म्हणून होतं आणि जे हनुमान गोवे संघाने सांगितलं की हो यस आम्ही येऊ आज, आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये एन्जॉयमेंट करताना चांगला खेळ झालेला आहे. स्वप्न घेऊन आलेला संघ आहे. नक्कीच स्वप्न तेच बघतात, त्यांच्यामध्ये क्षमता आहे आणि नक्कीच सर्व खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून स्वप्न घेऊन आलेले आहेत. आज कोणाचं स्वप्न पूर्ण होईल या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला त्याची माहिती मध्यरात्री 1 वाजता माहिती मिळेल. जितूचा पहिला चेंडू स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न वेगाने, मात्र फलंदाज इथे आउट होते. विकेट. संख्या धाव फलकावर झालेल्या आहेत त्या 15 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येण्याची तयारी करताना आपण पाहतोय. निकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. नक्की चांगला खेळ देखील झालेला आहे.
नक्कीच ज्या अनुमान गोवे टीम संघाने जर या स्पर्धेवर नाव कोडलं तर अमर पाटील तालुका क्रिकेट एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून आपण नेहमी बघितलेला आहे. शुभम पाटील, मग राहुल पाटील आणि अमर पाटील ही त्रिमूर्ती जी आहे त्यांच्या माध्यमातून जो जे अनुमान गोवे टीम संघाचा 12वा खेळाडू आहे त्याच्यासाठी एक 70 कंपनीची बॅट दिली जाईल. क्या बात आहे. म्हणजेच खेळाडूंना तर बक्षीस मिळेल, त्याहून जास्त मोठा बक्षीस म्हणजेच आमच्या 12व्या खेळाडूला मिळेल. निकेश पाटील क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये धावा झालेल्या आहेत त्या 15 धावा. नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अतिशय जबरदस्त ट्रॉफी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण पाहतोय की चेंडूला लेग साइडच्या दिशेने ढकलला गेलाय. एक धाव झाली आहे, दुसरं धाव इथे पूर्ण होत आहे. अगदी पहिली धाव वेगाने घेतली आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली निकेशने. खाता खोलला गेलाय. निकेशचं धावसंख्या झाली आहे धावफलकावर 17 धावा. अब खतरा मंडराता हुआ यहाँ पर टीम अजय अनुमान सरोली के ऊपर. जितू चौधरीचे प्रयत्न जारी आहेत मैदानामध्ये. चर्चा करताना विजय पाटील आणि त्याचबरोबर निकेश पाटील आपण पाहतोय. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग मॅन बंडू पाटीलचं येणं बाकी आहे. क्या बात आहे, काय खेळल्यात आज. नक्कीच प्रमोद भोईरचं येणं बाकी आहे. ओ यॉर्कर चेंडूचा वापर, वाईट यॉर्कर. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि इथून नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे जितूचा. जितूही असा एक टेक्निकल गोलंदाज आहे, भरपूर व्हेरिएशन आहे त्याच्याकडे. चेंडूला दोन्ही बाजूला मूव्ह करण्याची ताकद आहे या खेळाडूकडे. पुन्हा एकदा बॅटची एच, विकेट किपर पोहोचला नाही, मात्र रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो होत आहे आणि दुसरं धाव आता इथं पूर्ण केला जात आहे. दुष्काळात 13वा महिना तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा संधी गमावली आहे सरोली टीम संघाने. 2 धावा पूर्ण करतात. जिथे धावही नव्हते तिथे धावा गेल्यात, त्याचं कारण बनला गेलाय. प्रयत्न सुरू आहेत मैदानामध्ये आणि नक्कीच धावांचा विचार केला तर 19 धावा. फिल्डिंग चांगली करावी लागेल. ओव्हर थ्रो तुम्हाला थांबावे लागतील तरच तुम्ही मॅच मध्ये बनून राहाल. पुन्हा एकदा हा चेंडू जो आहे बॅटवर आला नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू आहे. 2 मिनिटं फक्त समालोचन बंद राहील, मॅच मात्र सुरू राहील. अल्पेश गायकवाडचं लक्ष मॅचकडे असेल. थोडीशी पत्रकार या स्पर्धेची मुलाखत घेत आहेत.
10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. चेंडू अडवला गेला तिथे. नक्कीच चांगली फिल्डिंग आहे. मात्र धावा पहा किती वेगाने पूर्ण करतायत. 3 धावा की 2 धावात नक्कीच यस 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. कमालीची फिल्डिंग. मात्र मॅच एकतर्फा होत आहे कारण की 29 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. विजय पाटील आज वन मॅन आर्मी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 चौकार आलेले आहेत बॅट मधून. आणि नक्कीच आई गावदेवी पिंपलगड टीम पूर्ण तयारीमध्ये आलेली आहे. वेलकम गणेश पाटील, प्रवीण. पुन्हा एकदा मोठा फटका प्रमोद भोईरच्या बॅट मधून आणि अगदी मॅजिक बॉक्स मध्ये गेलाय चेंडू. षटकार. आणि येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हाच इक्वेशन बंद्रा मारुती काल्लेर संघासमोर होता. नक्कीच त्या संघाला गोलंदाजी चांगली करता आली नव्हती. 5 धावा ठेवल्या होत्या. मात्र इथे 4च धावा ठेवल्यात गोलंदाजाने. षटकार जर वाचला असता तर मजा आली असती. मात्र ज्या प्रकारचा फॉर्म आहे या स्पर्धेमध्ये प्रमोद भोईर यांचा नक्कीच पाहायला मिळतोय. त्याचबरोबर विजय पाटील सलामीला आलेले आहेत आणि चांगली फलंदाजी करतायत. आज संपूर्ण मानकुली गाव इथे उपस्थित पाहायला मिळते या व्यासपीठावर. राहुल दादा माली यांच्यावर असलेला प्रेम या संपूर्ण मानकुलीकरांचा आपण पाहतोय. आज जेव्हा बक्षीस वितरण कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिग्या दादा गणेश केनी साहेब देखील 2 शब्द मार्गदर्शन करणार आहेत या स्पर्धेमध्ये. ते आम्हाला ऑलरेडी त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की जेव्हा बक्षीस वितरण कार्यक्रम सुरू होईल तेव्हा मला या स्पर्धेविषयी आणि राहुल माली यांच्या आई वडिलांच्या बद्दल नक्कीच मला बोलायचं आहे. नक्कीच आपण त्यांचे मार्गदर्शन देखील ऐकणार आहोत. मात्र येणारे 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. चला फिल्डिंग लावा आपण आता. भोलेनाथ पाटील यांची आता नक्कीच परीक्षा असेल. अग्निपरीक्षा मी बनेल. जर इथून धावा वाचवल्या तर पुढील आई गावदेवी पिंपलगड संघाबरोबर खेळता येईल. आणि या 4 धावा जर बनवल्या तर जय हनुमान गोवे या संघाला आई गावदेवी पिंपलगड म्हणजेच शेजारी असलेलं गाव आहे अडोस पडोस की एक चांगली लढाई पाहायला मिळेल यानंतर. भोलेनाथ पाटील गोलंदाज. 6 चेंडू आणि 4 धावा. डिफेंड करेल का गोलंदाज प्रश्न निर्माण होतोय. जर केल्या तर चर्चेला येईल. पहिला चेंडू
अगदी वेगाने चेंडू टाकलाय, पंच केलं चेंडूला, शतरक्षक चेंडू मागे आणि पहिल्या चेंडूवर काम 25 होताना इथे पाहतोय आपण. खूप खूप अभिनंदन टीम झियानमन गोवे या संघाने खऱ्या अर्थाने लागोपाठचा तिसरा सामना खेळला आणि तिन्ही सामने वन साइड जिंकलेले आहेत. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच कोण असेल अल्पेश नक्कीच आम्हाला माहिती पुरवतीलच, कारण की नोट आऊट राहिलेले आहेत. विजय पाटील याने 4 चौका ठोकले.